राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत सुमारे 2,000 कोटी रुपयांची रक्कम 93 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात आज जमा होणार आहे। आता आपण देखील आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आपला नमो शेतकरी महासन्मान योजनेचा जो हप्ता आहे तो जमा करण्याकरता आपण कार्यक्रम केला आणि एका क्लिकवर हे पैसे आता जमा झालेले आहेत। महाराष्ट्र राज्यामधील शेतकरी बांधवांसाठी आता मोठी खुशखबर आली आहे। हो शेतकरी बांधवांनो, राज्य सरकारच्या माध्यमातून अखेर आता निर्णय घेण्यामध्ये आला। शेतकरी बांधवांनो, अखेर आता तुमच्या प्रतीक्षेला पूर्ण विराम भेटला आहे। नमोचा 8वा हप्ता तुमच्या खात्यामध्ये आला, परंतु बघा नमोचा पुन्हा 9वा हप्ता जो काय रखडला होता तो शेतकऱ्याला भेटला नव्हता। आता महाराष्ट्र सरकारने सांगितलं आहे तिजोरीवर लोड आला होता, त्यामुळे नमोचा 8वा हप्ता व नमोचा 9वा हप्ता दोन्ही हप्ते देण्यामध्ये नाही आले। बघा सरकारने स्पष्टपणे सांगितलं तुम्हाला एकच हप्ता मिळाला, 2 हप्ते नाही मिळालं। आता सरकारच्या माध्यमातून निर्णय घेण्यामध्ये आला, जो काय 9वा नमो शेतकरी योजनेचा हप्ता आहे तो आता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करण्याबद्दल आता तारीख देखील जाहीर करण्यामध्ये आली आणि वाटप देखील आता सुरू करण्यामध्ये आलं। हो शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून आता निर्णय घेण्यामध्ये आला। राज्यातील सर्व शेतकरी बांधवांसाठी राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ यांनी आज मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर एक अत्यंत मोठी आणि आनंदाची बातमी सर्व शेतकरी बांधवांना दिली आहे। बघा नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचे हप्ता तो आता तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येत आहे। हो शेतकरी बांधवांनो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं, सरकारने आता निधी मंजूर करून दिला आहे आणि या ठिकाणी बँकांकडे निधी सोपविण्यात आले आहे। सर्व काही सह्या देखील झाले आहे। ज्या शेतकऱ्याला काही दिवसांपूर्वी बघा नमोचा 8वा हप्ता भेटला आहे त्यांच्यासाठी ही मोठी गुड न्यूज आहे असं म्हणायला आता हरकत पडणार नाही, कारण की शेतकरी बांधवांनो बघा गेल्या कित्येक दिवसापासून तुम्ही नमोच्या व PM किसान योजनेच्या हप्त्याची वाट बघत होता। तुम्हाला नमोचा 8वा हप्ता देखील भेटला, PM किसान योजनेचा 22वा हप्ता देखील तुमच्या खात्यामध्ये जमा झाला, परंतु शेतकरी बांधवांनो सर्वात महत्त्वाचा प्रश्न आता उरला आहे, तो म्हणजे की 9वा हप्ता का आला नाही। आता लक्षपूर्वक जाणून घ्या, सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे तिजोरीवर ताण आला होता, त्यामुळे सरकारच्या माध्यमातून नमोचा 9वा हप्ता आज या ठिकाणी वितरित करण्याबद्दल कार्यक्रम घेण्यामध्ये आला। सरकारने आज घेतलेल्या या निर्णयानुसार नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचे वितरण आज या ठिकाणी थोड्याच वेळामध्ये सुरू करण्यामध्ये येणार आहे। हो शेतकरी बांधवांनो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं, परंतु थांबा शेतकरी बांधवांनो, एक अडचण या ठिकाणी समोर आली आहे। सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे टोटल 3 टप्प्यामध्ये तुमच्या खात्यामध्ये नमोचा 9वा हप्ता जमा होणार। बरोबर ऐकलं, संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये आज वितरण केलं जाणार नाही। सरकारने स्पष्टपणे सांगितलं या 12 जिल्ह्यामध्ये जे शेतकरी बांधव राहतात अशाच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता जमा केला जाणार आहे। म्हणजे की शेतकरी बांधवांनो आता अत्यंत महत्त्वाचं म्हणजे की पाहून घ्या, पहिल्या टप्प्याच्या यादीमध्ये तुमचं नाव येतं की नाही ते तुम्ही तपासून घ्या। जर तुमचं नाव या 12 जिल्ह्यांच्या यादीमध्ये आलं तर सरकारच्या माध्यमातून आज तुमच्या खात्यामध्ये नमोचा हप्ता देखील प्रसिद्ध करण्यामध्ये येणार आणि जमा करण्यामध्ये येणार। बघा सरकारने टोटल 12 जिल्ह्यांची यादी या ठिकाणी सांगितली। आता या यादीमध्ये सर्वात पहिल्या जिल्ह्याचं जो काय नाव आलंय ते म्हणजे की अमरावती। बघा येथील भातुकली आणि नांदगाव खांडेश्वर या भागामधील पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये निधी जमा होण्याची प्रक्रिया आता योगाने सुरू झाली आहे। हो शेतकरी बांधवांनो, तुम्ही बरोबर ऐकलं आहे, अखेर आता प्रक्रिया सुरू झाली आणि अमरावती जिल्ह्यामधील तालुक्यामध्ये देखील आता निधी जमा करण्यामध्ये येत आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांची आता प्रतीक्षा संपत आहे। बघा 9वा हप्ता या ठिकाणी शेतकऱ्याला भेटला नव्हता, त्याचे वितरण आता पार करण्यामध्ये येत आहे आणि टोटल 12 जिल्ह्याची यादी सरकारने सांगितली आहे। बघा
आज 12 जिल्ह्यामध्ये लाभ मिळणार, उद्या पुन्हा 12 जिल्ह्यामध्ये लाभ मिळणार आणि त्याच्या उद्या पुन्हा 12 जिल्ह्यामध्ये लाभ मिळणार. बघा आता या ठिकाणी या 12 जिल्ह्याच्या यादीमध्ये तुमचं नाव येतं का नाही शेतकरी बांधवांनो तुम्ही लगेच चेक करून घ्या. जर काय तुमचं नाव येत असेल तर बघा तुमच्या खात्यामध्ये टोटल 2,000 रुपये जमा करण्यामध्ये येत आहे. बघा सरकारच्या माध्यमातून निर्णय घेण्यामध्ये आला आणि पात्र शेतकरी बांधवांची यादी आता सरकारने लावली आहे. बघा शेतकरी बांधवांनो कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार यावेळेस वितरणात पारदर्शकता आणण्यासाठी कडक तपासणी केली जात असून केवळ पात्र शेतकरी बांधवांनाच या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. हो शेतकरी बांधवांनो तुम्ही बरोबर ऐकलं. आता या ठिकाणी कसून चौकशी केली जात आहे आणि अर्जाची पुन्हा एकदा पडताळणी सुरू झाली आहे. बघा जिल्ह्यांच्या या विशेष यादीमध्ये पुन्हा एक जिल्हा आलाय तो म्हणजे की धाराशिव जिल्हा. हो तुम्ही बरोबर ऐकलं. जर धाराशिव जिल्ह्यामधून तुम्ही आपला व्हिडिओ बघत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी ही येत आहे, कारण की सरकारच्या माध्यमातून धाराशिव जिल्ह्याचा या ठिकाणी समावेश या 12 जिल्ह्याच्या यादीमध्ये करण्यामध्ये आला. आता शेतकरी बांधवांनो बघा धाराशिव जिल्ह्याचा समावेश तर झाला परंतु तेथील तुळजापूर आणि उमरगा या भागामधील शेतकरी बांधवांना थोड्याच वेळामध्ये नमोचा हप्ता जमा करण्यामध्ये येणार. हो शेतकरी बांधवांनो महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून आता कडक अटी निर्णय जारी करण्यामध्ये आले आणि 12 जिल्ह्यामध्ये आज लाभ वितरित केला जात आहे. तर मग शेतकरी बांधवांनो आता बघा नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्यासाठी सरकारने सुमारे 1,700 कोटी रुपयांपेक्षा जास्त निधीची तरतूद या ठिकाणी केली असून तो निधी थेट या ठिकाणी डीबीटीच्या माध्यमातून पाठविण्यामध्ये येत आहे. यादीतील पुढील महत्त्वाचा जिल्हा सरकारने सांगितला आहे तो म्हणजे की छत्रपती संभाजीनगर. हो शेतकरी बांधवांनो जर तुम्ही छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधून जर आपला व्हिडिओ बघत असाल तेथील तुम्ही जर रहिवासी असाल तुमच्यासाठी मोठी खुशखबर सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये आली आहे. बघा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये देखील सरकारच्या माध्यमातून नमोच्या 9व्या हप्त्याचे या ठिकाणी वितरण केलं जात आहे. आता संभाजीनगरमधीलच कन्नड, सिल्लोड आणि सोयगाव या तालुक्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आज रक्कम जमा करण्यामध्ये येणार. हो शेतकरी बांधवांनो 2,000 रुपयांचा हप्ता शेतकऱ्याला जमा करण्यामध्ये येत आहे. अत्यंत महत्त्वाची ही यादी आहे शेतकरी बांधवांनो. आता पुढील जिल्हा पाहून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. बघा शेतकरी बांधवांनो हा 9वा हप्ता मिळवण्यासाठी तुमची EKYC आणि बँक खाते आधार लिंक असणं गरजेचं आहे. सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे. आपण एका शब्दामध्ये सांगतो अन्यथा लाभ मिळण्यामध्ये तांत्रिक अडचणी येणार त्यामुळे तुमची EKYC तात्काळ करून घ्या. बघा आता सरकारने पुढील जिल्हा सांगितला आहे तो म्हणजे की कोल्हापूर. बघा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने बघा समावेश या ठिकाणी केलेला असून आता या ठिकाणी कोल्हापूरमध्ये देखील निधी जमा करण्यामध्ये येणार. हो शेतकरी बांधवांनो कोल्हापूरचा समावेश या ठिकाणी झाला आहे. येथील पान्हाळा बघा त्यानंतर या ठिकाणी गगन बावडा आणि या ठिकाणी गडहिंग्लज या भागातील पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये या ठिकाणी निधी जमा करण्यामध्ये येत आहे. गडहिंग्लज हा जो काय तालुका आहे येथे या ठिकाणी लवकरात लवकर निधी या ठिकाणी अगदी काहीच तासामध्ये शेतकरी बांधवांनो जमा करण्यामध्ये येणार. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे की पाहून घ्या शेतकरी बांधवांनो सरकारने स्पष्टपणे सांगितलं हे वितरण डीबीटीच्या माध्यमातून करण्यामध्ये येत आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो बघा तुम्हाला माहीत आहे डीबीटीला मर्यादा आहे त्यामुळे सरकारने या ठिकाणी निर्णय घेतला पहिल्यांदा 12 जिल्ह्यामध्ये वितरण करू त्यानंतर 12 जिल्ह्यामध्ये आणि पुन्हा 12 जिल्ह्यामध्ये टोटल महाराष्ट्र राज्यामधील 36 जिल्ह्यामध्ये वितरण करण्यामध्ये येत आहे. आता महत्त्वाचं म्हणजे की पाहून घ्या शेतकरी बांधवांनो जिल्ह्यांची यादी आहे. रात्रीच्या 12 वाजेपर्यंत संपूर्ण या 12 जिल्ह्यामध्ये बघा डीबीटीच्या अंतर्गत सर्व शेतकऱ्याला 2-2 हजार रुपये जमा करण्यामध्ये येणार आहे. हा शेतकरी बांधवांनो अत्यंत महत्त्वाची ही बातमी सरकारने दिली. आता बऱ्याच ठिकाणी असं झालं आहे सोशल मीडियावर अनेक खोट्या बातम्या आणि अफवा पसरत असल्या तरी मुख्यमंत्री साहेबांनी आज स्वतः यावर अधिकृत निर्णय घेऊन शिक्कामोर्तब केला आहे. निधी वितरणाचे आदेश देखील दिले आहे. बघा या यादीतील 5वा महत्त्वाचा जिल्हा सरकारने सांगितला तो म्हणजे की जळगाव जिल्हा. हो जर तुम्ही जळगाव जिल्ह्यामधील शेतकरी असाल
तर येथील चाळीसगाव बघा जामनेर आणि मुक्ताईनगर मधील शेतकऱ्यांची यादीची पडताळणी आता पूर्ण झाली असून त्यांना आज या ठिकाणी मोठा दिलासा सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये येत आहे आणि पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये निधी जमा करण्यामध्ये येत आहे. हो शेतकरी बांधवांनो, सरकारच्या माध्यमातून आता निर्णय घेण्यामध्ये आला आणि पात्र शेतकऱ्याला आज या ठिकाणी निधी जमा करण्यामध्ये येत आहे. तर मग आता महत्त्वाचं म्हणजे की पाहून घ्या शेतकरी बांधवांनो, या योजनेमधून श्रीमंत आणि या ठिकाणी गरीब शेतकरी बघा असे दोन वेगवेगळे निकष जोडण्यामध्ये आले. निकषामध्ये न बसणाऱ्या शेतकऱ्यांना वगळण्यासाठी सरकारने अर्जांची पुन्हा तपासणी बघा फेरपडताळणी केली असून यामुळे खऱ्या आणि गरजू शेतकऱ्यास लाभ मिळणार असं सरकारने सांगितलं. यादीमधील पुढील जिल्हा आलाय तो म्हणजे की नंदुरबार बघा. या जिल्ह्याचा देखील उल्लेख या ठिकाणी झाला. येथील नवापूर आणि शहादा या भागामधील आदिवासी बांधवांसह इतर सर्व पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये थोड्याच वेळामध्ये नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता जमा करण्यामध्ये येत आहे. हो शेतकरी बांधवांनो, तुम्ही बरोबर ऐकलं. सरकारच्या माध्यमातून आता निर्णय जाहीर करण्यामध्ये आला आणि सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील लाखो शेतकरी कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण असून रखडलेले हप्ते आता एकामागे एक जमा होत आहे. हो शेतकरी बांधवांनो, सरकारने निर्णय घेतला. यादीतील 7वा जिल्हा सरकारने सांगितला नांदेड बघा. नांदेड जिल्ह्यामधून जर तुम्ही आपला व्हिडिओ बघत असाल तेथे लाभ मिळणार. आता नांदेडमधीलच बघा अर्धापूर, बिबोली आणि देगलूर या भागामधील शेतकऱ्याला आज नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा करण्यामध्ये येत आहे आणि सुरुवात आता वितरणासाठी झाली आहे. शेतकरी बांधवांनो, अत्यंत महत्त्वाची बातमी महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून सध्या देण्यामध्ये आली आहे. तर मग आता महत्त्वाचं म्हणजे की पाहून घ्या शेतकरी बांधवांनो, ज्या शेतकऱ्याला आतापर्यंत 8वा हप्ता भेटला नाही त्यांची तांत्रिक त्रुटी दूर करून त्यांना देखील या 9व्या हप्त्यासोबतच लाभ देण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. बघा, जर का तुम्हाला 8वा हप्ता या ठिकाणी भेटला नसेल तर आज 8वा आणि 9वा असे दोन्ही हप्ते तुम्हाला मिळू शकतात सरकारच्या माध्यमातून. तशा प्रकारे आदेश बँकांना देण्यामध्ये आले आहे. आता बघा शेतकरी बांधवांनो, यादीतील पुढील महत्त्वाच्या जिल्ह्याचं नाव म्हणजे की बीड जिल्हा बघा. आता बीड जिल्ह्यामधील गेवराई, माजलगाव, परई, वैद्यनाथ बघा. आता गेवराईमध्ये सुद्धा निधी मिळणार. त्यानंतर माजलगाव, परई, वैद्यनाथ या जिल्ह्यांमध्ये सरकारच्या माध्यमातून निधी जमा करण्यामध्ये येत आहे. अर्जंट सूचना आता बँकांना सरकारने दिली आहे बघा. प्रशासकीय पातळीवर या 12 जिल्ह्यामधील बँकांना निधीचे वाटप करण्याच्या सूचना प्राप्त झाल्या आहे बघा. कोणत्याही मध्यस्थाशिवाय हे पैसे डायरेक्टली शेतकरी बांधवांना पोचणार आहे. अत्यंत महत्त्वाची बातमी शेतकरी बांधवांनो आली आहे बघा. यादीमध्ये तुमचं नाव येतं का नाही आणि पुढील जिल्हा कोणता आहे अत्यंत महत्त्वाचं आहे. जर यादीमध्ये तुमचं नाव येत असेल तर सरकारच्या माध्यमातून 100% तुमच्या खात्यामध्ये रक्कम आता जमा करण्यामध्ये येणार. हो शेतकरी बांधवांनो, अत्यंत महत्त्वाची बातमी सरकारच्या माध्यमातून आता देण्यामध्ये आली आहे बघा. यादीतील पुढील जिल्हा सरकारने सांगितला आहे बुलढाणा बघा. बुलढाणा जिल्ह्याचा समावेश असून येथील बघा देऊळगाव, राजा, नांदुरा आणि मलकापूर या भागामधील शेतकरी बांधवांनी आपल्या मोबाईलचे मॅसेज तपासावे, कारण की या भागामध्ये देखील रात्रीच्या 12 वाजेपर्यंत कधी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये निधी जमा करण्यामध्ये येणार. सरकारने अर्जंट आता निर्णय काढला. त्यासोबत शेतकरी बांधवांनो बघा, सरकारने कर्जमाफीचा निर्णय तर मागे घेतला. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर बघा आणि नमो शेतकरी योजनेच्या या एकत्रित निर्णयामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठी चालना आता मिळाली आहे. हो शेतकरी बांधवांनो बघा, आता कर्जमाफी तर झाली परंतु सर्व शेतकऱ्याला झाली नाही. त्याचे वेगळे निकष, वेगळी पात्रता आहे. त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर या ठिकाणी अपलोड झालेले आहे बघा. शेतकरी बांधवांनो, आता या ठिकाणी कोणते शेतकरी पात्र आहे कर्जमाफीसाठी ते देखील आपण या ठिकाणी आपल्या चॅनलमध्ये सांगितलेलं आहे. व्हिडिओ अपलोड झाले आहे. आणि त्यासोबत बघा नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याला सरकारने मंजुरी दिली बघा. आता यादीतील 10वा जिल्हा म्हणजे की वाशिम जिल्हा, तुम्ही बरोबर ऐकलं. येथील पात्र शेतकरी कुटुंबांना देखील आज थोड्याच वेळाने हा आनंदाचा मेसेज मिळणार आहे की त्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा करण्यामध्ये आला. आता महत्त्वाचं म्हणजे की पाहून घ्या शेतकरी बांधवांनो,
या टप्प्यामध्ये निवडलेल्या जिल्ह्यानंतर राहिलेल्या महाराष्ट्रामधील जिल्ह्यांसाठी देखील निधीची वेगळी तरतूद या ठिकाणी सरकारने केली आहे. येत्या दिवसामध्ये त्या जिल्ह्यामध्ये देखील या ठिकाणी वितरण होणार. जेव्हा कधी वितरण होणार तेव्हा या ठिकाणी सर्वात प्रथम या आपल्या चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्याला कळविले जाणार. त्यामुळे शेतकरी बांधवांनो आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बाजूचा बेल नोटिफिकेशन घंटा क्लिक करून ऑलवरती सेट करा, म्हणजे की अशाच महत्त्वाच्या इतर न्यूज तुम्हाला पुढे देखील पाहायला मिळतील. आता महत्त्वाचं म्हणजे की पाहून घ्या शेतकरी बांधवांनो, पुढील जिल्हा सरकारने सांगितला अकोला जिल्हा. बघा, अकोला जिल्ह्याचा देखील समावेश सरकारने केला. आता अकोलामधील तेल्लारा आणि बाळापूर या भागामधील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता जमा करण्यामध्ये येत आहे. हो शेतकरी बांधवांनो, अत्यंत महत्त्वाची बातमी राज्य सरकारच्या वतीने आता देण्यामध्ये आली आहे. तर पहा शेतकरी बांधवांनो, सरकारने घातलेल्या अटींनुसार ज्यांचे उत्पन्न मर्यादेपेक्षा जास्त आहे किंवा जे सरकारी नोकरीमध्ये आहे त्यांना या लाभापासून वगळण्याचे काम सरकारी स्तरावर सुरू आहे. यादीतील शेवटचा आणि महत्त्वाचा 12वा जिल्हा सरकारने सांगितला तो म्हणजे की यवतमाळ. हो शेतकरी बांधवांनो, 12 क्रमांकाचा जिल्हा यवतमाळ आहे. यवतमाळमधील देखील या ठिकाणी भरपूर शेतकरी बांधवांना लाभ मिळणार. सरकारच्या माध्यमातून आदेश देखील देण्यामध्ये आले आहे. आणि बघा शेतकरी बांधवांनो, सरकारने तुम्हाला काही कामे देखील करायची सांगितले आहे. आता काय काम करायचं आहे बघा, तुम्हाला सर्वात प्रथम फार्मर आय डी कार्ड नसेल फार्मर आय डी कार्ड काढायचं, EKYC नसेल EKYC या ठिकाणी करून घ्यायची. त्यानंतरच तुम्हाला या 12 जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून लाभ मिळणार. बघा, आजच वितरण होणार. ज्या शेतकऱ्यांनी ही कामे केली त्यांना 100% या ठिकाणी रात्रीच्या 12 वाजेपर्यंत शेतकरी बांधवांना नमोचा 9वा हप्ता जमा करण्यामध्ये येणार. लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांनो, अत्यंत महत्त्वाची बातमी सरकारच्या माध्यमातून आली आहे. ही होती मोठी खुशखबर. धन्यवाद.